हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण फुलपाखराच्या आकाराच्या पर्सचा भाग 2 बघणार आहोत। ह्या भागामध्ये आपण ही पर्स शिवायची कशी हे बघणार आहोत। खूप सोपं आहे शिवायला। तर येथे आपण पर्स कशी शिवायची या पार्टमध्ये हे बघणार आहोत। चला तर मग पार्ट 2 ला सुरुवात करूया। इथे मी एक पार्ट शिवून घेतलेला आहे, हे बघू शकता। असंच आता आपल्याला दुसरा पार्ट पण शिवायचा आहे। तर इथे मी हे 2 त्रिकोण शिवून घेतलेले आहेत। असेच आता आपल्याला हे 2 त्रिकोण शिवायचे आहेत। तर सर्वप्रथम आपल्याला अशा प्रकारे थोडंसं ओढायचं आहे आणि हे 2 व्यवस्थित ठेवायचे आहेत। आणि इथे मी सुई आणि धागा घेतलेला आहे। तर मी उलनचा धागा घेतलेला आहे। तुम्ही जर साधा धागा वापरत असेल तर कलरचाच घ्यायचा, मॅचिंग कलरचा। आणि अशा पद्धतीने आपल्याला सिंपल टाकी मारायचे आहेत। इथे मी हा भाग वर ठेवलेला आहे आणि पिवळा जे लास्ट राऊंड आहे तो भाग आपण खाली ठेवलेला आहे। तर इथे आपल्याला असेच टाके मारत पुढच्या टोकापर्यंत जायचं आहे। जे आपण 2 खांब 2 साखळ्या 2 खांब टाकलं होतं तिथपर्यंत आपल्याला असं शिवायचं आहे। थोडं थोडं ओढायचं म्हणजे सरळ रेषेत शिवल्या जाईल। तर इथे मी 2 पार्ट असेच शिवून घेतलेले आहेत। आता आपल्याला हा भाग शिवायचा आहे। तर त्या अगोदर आपण इथे आकार येण्यासाठी फुलपाखराचा सुई धाग्याने असे आपल्याला टाके मारायचे आहेत। जे आपण साखळ्या टाकल्या होत्या एकदम मध्ये 40 साखळ्या, त्याच्यामध्ये आपल्याला अशी शीर बनवायची आहे सुई धाग्यानेच। तर याच पद्धतीने आपल्याला पुढच्या टोकापर्यंत शिवत जायचं आहे। इथपर्यंत आपल्याला शिवत जायचं आहे। हे बघू शकता, इथपर्यंत मी शिवत आलेली आहे। आता आपल्याला लास्टला वरच्या टोकाला धागा काढून घ्यायचा आहे, कारण आपल्याला समोर फुलपाखराचा थोडासा आकार द्यायचा आहे। तर इथे अगोदर आपल्याला मुख्य खांबाने जोडून घ्यायचं आहे। वरच्या 2 टोकावर आपण 2 वेळेस करणार आहोत। तर अशा पद्धतीने मुख्य खांबाने जोडून घ्यायचं आहे आणि 5 साखळ्या घ्यायच्या। 5 साखळ्या घेतल्यानंतर एक्स्ट्राच्या आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या तिसऱ्या साखळीमध्येच आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे आणि परत धागा कट करून घ्यायचा। असंच आता आपल्याला पुढच्या टोकावर पण करायचं आहे, दुसऱ्या बाजूला। तर इथे मी दुसऱ्या बाजूला पण धागा जोडून घेतलेला आहे। धागा जोडल्यानंतर आपल्याला 5 साखळ्या घ्यायच्या आणि परत 3 साखळ्या घ्यायच्या आणि ह्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे। स्लिप स्टिच केल्यानंतर परत धागा कट करून घ्यायचा। या पद्धतीने स्लिप स्टिच करून ओढायचं आणि धागा कट करून घ्यायचा। इथे आपला फुलपाखराचा आकार तयार झालेला आहे। आता आपल्याला हे भाग शिवून घ्यायचे आहेत। तर एका पट्टीवर आपल्याला एक साइडच्या त्रिकोणावर ही पट्टी आपल्याला ठेवायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ठेवायची आहे आणि नंतर व्यवस्थित याला सुई धाग्याने शिवायचं आहे या पद्धतीने। शिवायला खूप सोपी आहे पर्स।
आणि विणायला पण खूप सोपी आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. असंच आपल्याला आता शिवत जायचं आहे. पण इथे आपण शिवण्यासाठी पिवळ्या कलरचा धागा वापरलेला आहे, कारण आपण वर पट्टी शिवणार आहोत, त्यासाठी इथे पिवळा कलरच वापरायचा. तुम्ही पट्टीचा कलर जर वेगळा वापरला असेल तर त्याच कलरने आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. तर इथे मी इथपर्यंत शिवते आणि दुसरी बाजू पण इथपर्यंत शिवते. हे बघू शकता, मी ह्या दोन्ही पण बाजू शिवून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हे हँडल पण शिवून घ्यायचं आहे. हँडल शिवण्यासाठी पण मी इथे पिवळ्या कलरचा धागा वापरलेला आहे. हँडल पण आपल्याला अशाच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने खूप मजबूत शिवले जाते. किंवा इथे तुम्ही मुक्या खांबाने पण शिवू शकता. इथे मी दोन्ही हँडल शिवून घेतलेले आहेत. आता आपल्याला अशा पद्धतीने ही पर्स जोडून घ्यायची आहे. तर मी खालचा भाग उलटा ठेवलेला आहे आणि वरचा भाग सोयीचा ठेवलेला आहे. असंच आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी थोडंसं जोडून घेतलेलं आहे. आणि आता इथे समोर कसं जोडायचं हे सांगते. इथे मी एक साइडने हँडल पासून सुरुवात केली होती जोडायला, मुक्या खांबांनी जोडलेला आहे मी. तर आता इथे आपल्याला अशा पद्धतीने मुके खांबच घालायचे आहेत पूर्ण पर्सला जोडताना. आणि इथे तुम्ही पर्सला डिझाईन पण बनवू शकता. मी कोणतीही डिझाईन केलेली नाही, फक्त इथे मी वरूनच जोडलेलं आहे पिवळ्या कलरने, तर व्यवस्थित बॉर्डर दिसते आपली. असंच आपल्याला खाली इथपर्यंत यायचं आहे मुके खांब घालत घालत. आणि परत हे पण आपल्याला असंच व्यवस्थित पकडून मुक्या खांबानेच असं शिवून घ्यायचं आहे. परत इथून शिवून आपल्याला दुसऱ्या हँडलपर्यंत यायचं आहे आणि पूर्ण आपल्याला मुक्या खांबानेच शिवायचं आहे. तर येथे मी असंच मुक्या खांबाने शिवून घेते. याच पद्धतीने मी पूर्ण कंप्लीट करून दाखवते. हे बघू शकता, इथे मी पर्स कंप्लीट केलेली आहे फुलपाखराच्या आकाराची. बघू शकता किती सुंदर दिसते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.